सध्या मी रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथील टोल नाक्यावरती आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेकडून आंदोलन जे आहे ते सुरू आहे. रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालं नाहीये आणि त्यामध्येच हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्याचा घाट जो आहे तो संबंधित यंत्रणेने घातलेला आहे असा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे सेनेने केलेला आहे. आणि त्यानुसारच जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका जो आहे तो सुरू करू नका असं जे म्हणणं आहे ते उद्धव ठाकरे सेनेचं आहे. त्या संदर्भातलं निवेदन त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सेनेचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी जे ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याच पद्धतीमध्ये करडा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. जोपर्यंत महामार्ग जो आहे तो पूर्ण होत नाहीये, हा जो टोल नाक्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका सुरू न करण्याचा त्यांचं जे आहे ते म्हणणं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्या संदर्भामध्ये अधिक बातचीत करणार आहोत. इथले तालुका प्रमुख समीर म्हात्रे आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत काय सांगाल, कशासाठी आंदोलन सुरू आहे, नेमकी काय मागणी आपली? जय महाराष्ट्र. मी समीर म्हात्रे, उद्धव साहेब ठाकरे यांचा तालुका प्रमुख आहे पेंटचा. आज हा जो टोल नाका आहे अचानक पण चालू केलेला आहे याची कुठल्याही प्रकारे आम्हाला अगोदर कल्पना दिली नाही. खरं म्हणजे जर गव्हर्नमेंटचे नियम काढले तर 20 किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना हा टोल नाका फ्री असायला पाहिजे. म्हणजे आज जरी कोणी प्रवास केला स्थानिकांनी तरी त्याचा टोल आज कट होतोय आणि तो टोल आहे तो साधारण 95 रुपये एक बाजूचा टोल कट होतोय. 2.25 रुपये किलोमीटर प्रमाणे हा टोल आकारला जातोय. समृद्धी हायवेचा देखील टोल 2.5 रुपये प्रमाणे आकारला जातोय. इतका हा टोल समृद्धी हायवेपेक्षाही मला वाटते एक चतुर्थांश पण ह्याचं काम चांगलं नाही आहे. पण टोल बाकी समृद्धीच्या थोडे लोक घ्यायला लागलेले आहेत. आमचं एकच प्रामुख्याने आमच्या 3 मागण्या आहेत त्याच्यामध्ये की हा टोल नाका MH06 गाड्यांसाठी पूर्णतः मोफत असावा. दुसरी मागणी आमची अशी आहे की हा रस्ताच आपला अपूर्ण आहे. आपण जरी गुगलवरती जर सर्च इमेज केलीत तर तुम्हाला रस्त्याचं काम हे तुम्हाला अपूर्णच दिसेल. साधी गोष्ट आहे, टोल नाक्यावरती चांगले वॉशरूम लागते जेणेकरून महिलांची जी सोय व्हायला पाहिजे. आज आपण समोर बघितलं तर ते वॉशरूमचं आत्ता काम चालू आहे केलेलं आहे. मला वाटतं 15 ते 20 दिवस हे काम चालू पूर्ण होणार नाही आहे. गैरसोय एवढी टोल नाक्यावरती आहे की स्वतःच्या त्यांची केबिन देखील आता अपूर्ण आहेत. पण त्यांना टोल वसूल करायची घाई लागलेली आहे जेणेकरून याचा भुर्दंड या सर्वसामान्य माणसांना यांना द्यायचाच आहे असा आमचा ठाम यांच्यावरती आरोप आहे. आणि तिसरी मागणी जी आमची अशी आहे की जर इथं रोजगार निर्मितीसाठी टोल चालू झाल्यावरती तर हे रोजगार हे स्थानिक मुलांनाच मिळावे. कुठलेही परप्रांतीय इथे भैया आणून तुम्ही इथे कामावर ठेवू नये. या आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत. पण आत्ता हा तुम्ही बघितलं प्राथमिक तर हा टोल नाका स्वतः अपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारची इथे मार्किंग नाही आहे, साईनबोर्ड नाही आहेत इथे लावलेले. आणि रस्ता तर तुम्ही बेचासून बघितलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण दिसेल. साईडचे कठडे आहेत पुलांचे ते 900 mm कायद्याने पाहिजेत, ते 120 mm पर्यंत यांचे कठडे पूर्ण आहेत. सर्व्हिस रोडची तर वाताच झालेली आहे. सामान्य तुम्हाला एक सर्वात मोठा सर्व्हिस रोड सांगतो जो वडगावच्या इथे आपण अलिबागचा सर्व्हिस रोड आहे, साधारण 1.5 किलोमीटरचा सर्व्हिस रोड आहे. तो पेवर ब्लॉकचा आहे, मातीचा आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाहीये. तर आमची प्रशासनाला, शासनाला, नॅशनल हायवेला एकच विनंती आहे, जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत हा टोल नाका आम्ही चालू होऊन देणार नाही. त्याचप्रमाणे जे बोर्ड आपण हायवेला लावलेले आहेत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, ही मराठी ही आपली भाषा आहे आणि तुम्ही इथे हिंदीमध्ये बोर्ड लावलेत तर त्याला आम्ही आधीच NSIकडे विरोध नोंदवलेला आहे. त्यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की आम्ही ते बोर्ड बदलून घेऊ, आम्ही मराठी मोठे लावू आणि खालती लोकांना कळावा म्हणून आम्ही हिंदीमध्ये सबटायटलमध्ये छोटं हे लिहू. त्यांनी आमची मागण्या त्यांनी एकंदरीत आपण मागणी प्रशासनाकडे करत आहात, मात्र प्रशासनाने जर आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढची भूमिका आपली काय राहणार आहे? 100% प्रशासनाने जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 100% हा टोल नाका आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव साहेबांनी जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ते आम्ही 100% या टोल नाक्यावरती आम्ही तुम्हाला करून दाखवू. धन्यवाद. हे होते पेठ तालुका प्रमुख समीर म्हात्रे. त्यांनी स्पष्टपणे आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू होऊ देणार नाही. राजवर्ष मराठी खारपाडे, रायगड.